कागलमधील महात्मा गांधी वाचनालय म्हणजे महात्मा गांधी यांचं खरं स्मारक आहे। इंग्रज राजवटीत कागलचे अधिपती आणि राजर्षी शाहू महाराज यांचे जनक वडील स्वर्गीय श्रीमंत जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे यांनी जनरल नेटिव्ह लायब्ररी या नावाने हे ग्रंथालय सुरू केलं होतं। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचं महात्मा गांधी वाचनालय असं नामांतर करण्यात आलं। या वाचनालयाला 144 वर्षांचा इतिहास आहे। या वाचनालयानं आजवर अनेकांना ज्ञानाचं भांडार खुलं केलं। कागल शहराचं भूषण असलेल्या या वाचनालयाला आता प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीची गरज आहे। कोल्हापूर वेशीतून कागल शहरात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला महात्मा गांधी वाचनालयाची लहान दुमजली इमारत नजरेस पडते। कागल शहराच्या मास्टर प्लॅनचा पहिला हातोडा या इमारतीवर पडला आणि आता केवळ अस्तित्वापुरतीच वाचनालयाची इमारत उरली आहे। कागलचे अधिपती आणि राजर्षी शाहू महाराज यांचे जनक वडील स्वर्गीय जयसिंगराव उर्फ आबासाहेब महाराज यांनी 12 नोव्हेंबर 1880 साली महात्मा गांधी वाचनालयाची स्थापना केली आहे। जनरल नेटिव्ह लायब्ररी या नावानं हे ग्रंथालय सुरू करण्यात आलं होतं। 21 फेब्रुवारी 1948 रोजी त्याचं महात्मा गांधी वाचनालय असं नामकरण करण्यात आलं। वाचन संस्कृती वाढावी यासाठी आबासाहेब घाटगे यांनी जाणीवपूर्वक या वाचनालयाची स्थापना केली। आजवर हजारो नागरिकांना उत्तम ग्रंथसंपदा या वाचनालयानं उपलब्ध करून दिली अशी माहिती माजी ग्रंथपाल आणि लेखक V.M. बोते यांनी बी न्यूजशी बोलताना दिली। या वाचनालयाचं सुद्धा महात्मा गांधी वाचनालय असं नाव 1948 म्हणजे 21 फेब्रुवारी 1948 रोजी नामकरण केलं गेलं महात्मा गांधी वाचनालय असं। आणि हे महात्मा गांधी वाचनालय म्हणजे कागल एवढ्या मोठ्या शहरामध्ये कुठल्याही संस्थेला, अन्य संस्थेला, शाळेला गांधीजींचं नाव नाही। हे एकमेव गांधीजींचं स्मारक आहे आणि याची जपणूक, हे जतन करणे, वृद्धिंगत करणे याची जबाबदारी सर्व लोकांच्यावरच आहे। पदाधिकारी, अधिकारी असोत, कागलचे नागरिक असोत, वाचक, आपण सर्वांनी मिळून हे वाचनालय वाढवत नेलं पाहिजे। नामदार हसन मुश्रीफ यांनी कागल नगर परिषदेच्या इमारतीत महात्मा गांधी वाचनालयासाठी जागा उपलब्ध करून दिली। या वाचनालयात सध्या 31,000 पुस्तकं असून जवळपास 350 पेक्षा अधिक नियमित सभासद आणि वाचक आहेत। तसंच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू केली आहे। त्यासाठी लागणारी पुस्तकं नियमित उपलब्ध केली जातात, पण पुस्तकांच्या वाढत्या संख्येमुळे सध्याची जागा अपुरी पडू लागली आहे। आता सध्या आमच्या पुस्तकाची संख्या जवळजवळ 30 ते 31,000 आहे आणि रोज आमचं नवीन वाचक येत असतात। नवीन लेडीज पण वाचनालय येत असतात, बाल विभाग पण आमच्याकडे आहे आणि स्त्रियांसाठी महिला विभाग वेगळा आहे। या जागेत आम्हाला हे ॲडजस्ट करावं लागतं, त्यामुळे जागेचा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे। आणि इथं बऱ्याच वेळा नगरपालिका जागा असल्यामुळे इतर कार्यक्रम असतात, त्यामुळे आम्हाला इथं डिस्टर्ब होतो, त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त लवकर जागा मिळावी। वाचनालयाच्या जुन्या इमारतीत विविध प्रकारची दैनिकं वाचकांसाठी उपलब्ध असतात। तसंच वाचकांच्या मागणीप्रमाणे पुस्तकांची खरेदी केली जात असल्याची माहिती संचालक महावीर हादगिणे यांनी दिली आहे। सध्याच्या संगणक आणि मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे। अशा वेळी सार्वजनिक वाचनालय टिकवणं गरजेचं आहे। त्यासाठी शासनानं सार्वजनिक वाचनालयांना बळ द्यावं, शाळा स्तरावरील वाचनालयं सुसज्ज आणि अद्ययावत करावीत अशी अपेक्षा आहे। वाचाल तर वाचाल हे केवळ शब्द नसून तो अनेकांचा अनुभव आहे। त्या दृष्टीनं वाचनालय समृद्ध असणं काळाची गरज आहे। बी न्यूजसाठी कागलहून नंदकुमार कांबळे।